मित्रांनो, सध्या देशात फक्त येत्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। सर्वच राजकीय पक्षांनी पूर्ण ताकदीने आपला प्रचार सुरू केला आहे। अशातच देशातील दोन प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत। त्यानुसार सत्तेत आल्यानंतर ते देशातील जनतेसाठी आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणते निर्णय घेतील याबाबत त्यांनी या संकल्पपत्रात सांगितले आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला बीजेपीचा जाहीरनामा आणि त्यांनी घेतलेल्या 40 मोठ्या निर्णयांची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेऊ। त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला आत्ताच नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्याला त्यांनी मोदी की गॅरंटी असे नाव दिलेले आहे। तर या जाहीरनाम्यामध्ये कोणासाठी काय निर्णय घेण्यात आलेले आहे ते आपण पाहूयात। तर मित्रांनो, सुरुवातीला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळत राहील असा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच पीएम किसान योजना असेल किंवा केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी इतर ज्या आर्थिक लाभाच्या योजना असतील त्याचा आर्थिक मदतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळत राहील असा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर गुरांच्या पाय आणि तोंडांचे रोग प्रतिबंधित करणार हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर दुग्ध सहकारी संस्थांचा विस्तार करणार अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवले जातील, किसान समृद्धी केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार केला जाईल अशा प्रकारचे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेले आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण निशुल्क सेवा। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आयुष्यमान भारतच्या माध्यमातून निशुल्क आरोग्य सेवा मिळणार आहेत। तसेच पोस्टल आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून मिळणार सोशल सिक्युरिटी स्कीमचा लाभ। म्हणजे ज्या काही जीवन विमा असतील, म्हणजेच पंतप्रधान PMF ज्या JJBY जीवन ज्योती विमा योजना असेल किंवा सुरक्षा विमा योजना असेल, अशा प्रकारच्या ज्या सोशल सिक्युरिटी स्कीम आहेत त्यांचा लाभ दिला जाईल। त्यानंतर तरुणांसाठी भारताला बनवणार हाय व्हॅल्यू सर्व्हिसेस आणि स्टार्टअप्सचे हब असा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर मुद्रा कर्ज 20 लाखांपर्यंत वाढवले जाईल। जी मुद्रा कर्ज योजना आहे त्यामध्ये तरुणांना आता 20 लाखांपर्यंत त्यांना कर्ज मिळू शकणार आहे अशा प्रकारचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यानंतर भारत 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषविणार असल्याचा मोठा निर्णय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर आता गरीब परिवारांसाठी सर्वांना घर, शुद्ध पाणी आणि PM सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे वीज बिल होणार शून्य अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यानंतर झोपडपट्टीतील रहिवाशांना मिळणार उच्च दर्जाची घरे हा गरीब परिवारांसाठी निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच गरीब परिवारांसाठी मोदीची गॅरंटी 5 वर्षे मिळणार मोफत रेशन। मित्रांनो, मागील 1 ते 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून या ठिकाणी मोफत रेशन दिले जात आहे। तर आता पुढील 5 वर्षे सुद्धा गरीब परिवारांसाठी मोफत रेशन देण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतला आहे। त्यानंतर आयुष्यमान भारत, जनऔषधी केंद्र आणि आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून मिळणार निशुल्क आरोग्य सेवा हा गरीब परिवारांसाठी या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर मध्यमवर्गीय परिवारांसाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण। त्यानंतर सर्वांचे स्वतःचे घर असण्याचे स्वप्न साकार होणार, मध्यमवर्गीय परिवारांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसेच सर्वांना मिळणार स्वस्त आणि चांगल्या आरोग्य सुविधा। तर मध्यमवर्गीय परिवारांसाठी सुद्धा आरोग्य सुविधांबाबत या ठिकाणी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर आता महिलांसाठी म्हणजेच नारी शक्तीसाठी तर 3 कोटी ग्रामीण महिलांना बनवणार लखपती दीदी अशा प्रकारचा निर्णय हा भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर नारी शक्ती वंदन अधिनियम पद्धतशीर अंमलबजावणी केली जाईल। महिलांसाठी जो नारी शक्ती वंदन अधिनियम आहे त्याची योग्यरित्या या ठिकाणी अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचा निर्णय हा आपल्या जाहीरनाम्यामध्ये भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे। त्यानंतर स्वयंसहाय्य गट यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल आणि उत्पादने बाजारात पोहोचवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय हा भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे। त्यानंतर आता रोजगारासाठी रोजगार निर्मितीसाठी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर सुरू करणार असल्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। सोबतच आरोग्य, रोजगार आणि शिक्षणासाठी आरोग्य संस्था अपग्रेड केल्या जातील आणि उच्च शैक्षणिक संस्था सुद्धा या ठिकाणी निर्माण केल्या जातील असा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर रोजगार व शिक्षणासाठी पुन्हा एकदा पेपर फुटीवर नियंत्रणासाठी कायद्याद्वारे येणार पारदर्शिता
म्हणजेच जी पेपर फुटीचा जो कायदा असेल तो या ठिकाणी पारदर्शकतेमध्ये त्यामध्ये येणार आहे। त्यानंतर श्रमिकांचा सन्मान, जे मजूर असतील, मजूर वर्ग असेल त्यांच्यासाठी ई श्रम अंतर्गत नोंदणीकृत सर्व श्रमिकांना मिळणार व्यापक लाभ। ज्या लाभार्थ्यांनी या ठिकाणी ई श्रम नोंदणी केली असेल तर त्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। अशा प्रकारचा मोठा निर्णय भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। त्यानंतर सर्व क्षेत्रांच्या समग्र विकासासाठी ईशान्य भारतामध्ये शांती कायम ठेवणार असल्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे। तसेच ईशान्य भारताच्या दुर्गम डोंगराळ भागाला विकासाशी जोडणार असल्याचा सुद्धा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तसेच आयलँड पर्यटनाला मिळणार प्रोत्साहन, अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी सर्व क्षेत्रांच्या समग्र विकासासाठी घेण्यात आलेला आहे। त्यानंतर वारशांच्या विकासासाठी सांस्कृतिक स्थळांचा विकास आणि भारतीय सभ्यतेला केलं जाईल संरक्षित, अशा प्रकारचा हा निर्णय भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे। त्यानंतर सुशासनाचा निर्णय या ठिकाणी तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन लागू करणार, म्हणजे सर्व देशात एक इलेक्शन या ठिकाणी होणार आहे, फक्त एकच इलेक्शन, त्यामधूनच सर्व जे काही लोकप्रतिनिधी असतील ते निवडले जातील, अशा प्रकारचा हा निर्णय सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे। तसेच समान नागरिक कायदा सुद्धा लागू केला जाईल, हा मोठा निर्णय या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे। त्यानंतर विश्वकर्मा परिवारांसाठी जे विश्वकर्मा योजना आहे त्यामधील परिवारांसाठी टपाल घर निर्यात केंद्राच्या माध्यमातून PM विश्वकर्मा योजनेचा विस्तार करून समुदायाला अधिक सशक्त या ठिकाणी बनविले जाईल, अशा प्रकारचा निर्णय हा या जाहीरनाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे। तसेच छोट्या उद्योगांसाठी आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती इत्यादींपासून संरक्षणासाठी स्वस्त विमा सेवा उपलब्ध केली जाईल। लघु उद्योगांसाठी GST पोर्टलचे सुलभीकरण केले जाईल या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी त्यांना म्हणजे सोप्या पद्धतीने या ठिकाणी जे GST पोर्टल आहे त्याचे या ठिकाणी वापर करता येईल। त्यानंतर MSMEच्या विकासासाठी मिळणार डिजिटल क्रेडिट आणि स्वस्त विमा सुविधांचा लाभ। त्यानंतर समृद्ध भारतासाठी भारत ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने आपला निर्णय घेतलेला आहे। भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था या ठिकाणी केली जाईल, हा निर्णय या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। तसेच हायटेक उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर सुद्धा भर देण्यात येईल, असा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे। त्यानंतर 2047 पर्यंत भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणार असल्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। आणि पर्यावरण अनुकूल भारतासाठी भारतीय नद्यांचे संरक्षण आणि कायापलट करण्याच्या कामांना प्रोत्साहन देऊ, असा निर्णय त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे। सोबतच वन क्षेत्रामध्ये मानव वन्यजीव संघर्षांना संवेदनशील पद्धतीने कमी करण्यासाठी प्रयत्नशील केला जाईल आणि विश्वबंधू आणि सुरक्षित भारतासाठी लवकरच भारतीय न्यायसंहिता लागू करणार असल्याचा मोठा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे। सोबतच विश्वबंधू आणि सुरक्षित भारतासाठी भारताची जागतिक भागीदारी आणि सुरक्षा मजबूत करणार असल्याचा मोठा निर्णय भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने येत्या लोकसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे। तुम्हाला या जाहीरनाम्याबद्दल काय वाटते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। BJPचा कोणता निर्णय चांगला आहे आणि कोणता निर्णय यावेळी चुकलेला आहे ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा। सोबतच पुढील व्हिडिओमध्ये आपण काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सुद्धा या ठिकाणी जाणून घेऊयात। तसेच तुम्हाला हा जो BJPचा जाहीरनामा आहे तो जर सविस्तररित्या वाचायचा असेल तर त्याची PDF ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही हा जाहीरनामा डाउनलोड करून वाचू शकता। तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल, त्यामुळे या व्हिडिओला लाईक करून घ्या, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।